काय बोलताय प्रवीण? काय करताय? येस. प्रवीण, आवाज येतोय? म्यूट आहात तुम्ही प्रवीण. प्रवीण म्यूट आहात. येस सर, क्लिअर आहे आवाज. ओके, दॅट्स ग्रेट. सो प्रवीण, थँक यू फॉर कमिंग हिअर. आणि एकदम सिंपल काही क्वेश्चन आहेत जे आम्हाला वाटतं की एक जेन्युइनली आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे. सो त्याचे जेन्युइनली तुम्ही आन्सर द्याल अशी अपेक्षा करतो. सो पहिला प्रश्न आहे की डिजिटल मार्केटिंग केल्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काय चेंज आलाय? एक तर माझं पहिलं तर करिअर चेंज झालंय. जी माझी एक लाईफस्टाईल होती, जे मी स्ट्रगल करत होतो. पहिलं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे मला ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये खूप काम होतं. तर ते माझं काम सोपं झालं आहे आणि मी चांगल्या लेवलला मी एक काम करतो आता डिजिटल मार्केटिंगमुळे. आणि मला ते वाटतं की माझा खूप चांगला ग्रोथ होईल. ग्रेट. आणि पू इन्फोटेकला जॉईन केला 3-4 महिने जे आपला प्रोग्राम चाललं, त्याच्याबद्दल तुमचा काय रिव्ह्यू आहे? कसं वाटलं तुम्हाला तो प्रोग्राम? तर खूप छान झाला प्रोग्राम. त्यामध्ये मला मेन गोष्ट जी चांगली वाटली ते आपले शिक्षक, जे आम्हाला जे मेंटॉर भेटले होते, चांगले शिक्षक भेटले होते. कधीही आम्ही कॉल केला तर आम्हाला कधीही त्यांनी नाही म्हटले नाही. त्यामुळे मला त्यांचं शिक्षण एक आवडलं आणि त्यांनी जे शिकवण्याची जी स्ट्रॅटेजी होती त्यांची, जी एक डीप लेवल, कारण की ती आता जी स्ट्रॅटेजी ना मी माझ्या ऑफिसमध्ये अप्लाय करतोय, त्यामुळं खूप मला त्याचा फायदा होतोय. दॅट्स ट्रू. अँड तू किती रिकमेंडेशन करशील, म्हणजे किती रिकमेंडेशन देशील की लोकांना काय सांगशील की पू इन्फोटेक सोबत कनेक्ट केलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग साठी? येस, 100% कनेक्ट केलं पाहिजे. कारण की ह्यांच्यासारखं शिकवणं मला आजपर्यंत भेटलं नाही पू इन्फोटेक सारखं. कारण की बेस्ट ऑप्शन आहे डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर. राईट, परफेक्ट. आणि इंटर्नशिपचा अनुभव कसा होता तुझा? खूप चांगला होता. आता जे मी ऑफिस मध्ये करतोय तेच लाईव्ह मी इंटर्नशिप मध्येही केलंय, त्यामुळे मला ऑफिस मध्ये खूप चांगला फायदा झाला त्या गोष्टीचा. बरोबर. तू टीम लीड पण होतास इकडे, त्यामुळे तुला टीम लीड कसं करायचं त्याचाही चांगला अनुभव आला असेल. बरोबर. आणि त्याचा डेफिनेटली फायदा झाला असेल. त्याचा फायदा हेच झाला की मी माझ्या ऑफिस मध्ये पण टीम लीड आहे. करेक्ट, परफेक्ट. अँड एसईओ बद्दल काय सांगशील? स्वप्नील सरांनी जे घेतले सेशन एसईओचे, त्याचा अनुभव तुझा कसा राहिला? एसईओचा तर खूप चांगला अनुभव राहिला, कारण की ऑलरेडी कंपनीमध्ये एक जे काम करत होते, जे एम्प्लॉईज होते त्यांचा एसईओ आणि मी माझा 3 महिन्याचा एसईओ बघितला. तर आमची वेबसाईट आता जी सध्या टॉप 10 मध्ये रँक करते, जे काही आमचे ई कॉमर्स ब्रँड आहे, ते प्रोडक्ट आहे, जे सरांनी स्ट्रॅटेजी सांगितली होती ती सेम स्ट्रॅटेजी अप्लाय केली. ज्यांच्या अजून 2 वर्षामध्ये जे झालं नाही ते मी 3 महिन्यामध्ये करून दाखवलं. माझे जे प्रोडक्ट आहे ते टॉप 10 मध्ये रँक करतात. दॅट्स ग्रेट, राईट स्वप्नील सर? कारण ह्या लेवलने जर आपण करत असेल ट्रेन तर नक्कीच आपण एक चांगल्या मार्गाने चालू आहे. बरोबर प्रवीण? सो प्रवीणनी तसं तर रिकमेंडेशन भरपूर दिलेलं आहे. मी अजून अपेक्षा करेन की तू अजून तुझ्या मित्रांना, फॅमिली मधल्या लोकांना सांगशील की जर डिजिटल मार्केटिंग करिअर बद्दल विचार करताय तर नक्की राजकुमार सर आणि स्वप्नील सरांना एकदा कनेक्ट करा. ओके? कारण महाराष्ट्रात भरपूर जण घेतात डिजिटल मार्केटिंग आणि तुला माहिती आहे कसं शिकवतात. येस येस. ओके. आणि खरंच मी मनापासून खरंच सर थँक्यू बोलतो, कारण की मला तुम्ही एवढं चांगलं शिकवलं आणि स्टार्टिंगलाच एवढ्या चांगल्या जॉबसाठी अप्लाय करायला तुम्ही हे केलं, प्रोत्साहन दिलं. आणि मेन गोष्ट मला अजून एक तुमची आवडते की मला ऑफिसमध्ये कुठल्याही गोष्टीचा अडथळा आला तर तुम्ही कधीही कनेक्ट करता. राईट, त्यासाठी रिअल थँक्यू सर. यू आर सो मच वेलकम. येस पाटील सर, तुम्ही म्यूट आहात जर तुम्ही बोलत असाल. येस येस. तू पू इन्फोटेक क्लास जॉईन करायच्या अगोदर तू बाकी कुठे चौकशी केली होतीस का बाबा डिजिटल मार्केटिंगला घेऊन वगैरे असं? तू मुंबईमध्ये? माझं तर मी खरं म्हणायला गेलं तर मला डिजिटल मार्केटरचं काहीच माहित नव्हतं. तर मी एक मेकॅनिकल ऑटोमोबाईल सेक्टर मधला पोरगा होतो. तर मी माझं कॅट डिझायनिंग करायला गेलो होतो. बट असंच मी रील स्कोर करता करता मला आपलं पू इन्फोटेकची एक ऍड आली. जस्ट नॉलेजसाठी मी ती बघितली आणि ते मला एवढं आवडलं ना डेमो, त्यामुळे मी क्लासही जॉईन केला. मग मी दोन्ही करत होतो. मी माझं ऑटोमोबाईलचंही केलं आणि प्लस डिजिटल मार्केटर केलं. मग दोन्ही बघून मला डिजिटल मार्केटमध्ये खूप स्कोप वाटला आणि आपलं जे शिकवण होतं त्याच्यामुळे मला जे काय भेटायचं ते कंपनीमध्ये चांगले ऑफर वगैरे भेटले मला. राईट. आणि तू मुंबईचा आहेस प्रॉपर, राईट? येस येस, मुंबई. तुला ऑनलाईन करताना डिजिटल मार्केटिंग काही प्रॉब्लेम वाटलं? नाही, स्टार्टिंगला मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम होईल, बट जे रेकॉर्डिंग आणि जे शिकवताना होते ते फेस टू फेस होते असं सेम वाटत होतं मला.
म्हणजे त्यामुळे online काहीच प्रॉब्लेम नाही आला. मिळाला. नाही, तुला काहीच प्रॉब्लेम नाही आला. तुला असं कधी वाटलं नाही का बाबा ऑनलाईन आहे, फ्रॉड होईल आपल्या बरोबर, असं तुला कधी वाटलं होतं? नाही, जे एक बॉन्डिंग केलं होतं, तुमच्याबरोबर जे बोलणं झालं होतं ना, त्याच्यामुळे मला थोडाही असं वाटलं नाही की हे काय फ्रॉड असेल. आणि जे मला तुमच्या डेमो मध्येच कळलं होतं की आपलं शिकवणं काय लेवलचं आहे. कारण की जे डेमो मध्येच असं होतं ना, ते अट्रॅक्ट झालं होतं मी पूर्ण डेमो मध्येच. मला हेच वाटलं की आपण केलं तर यांच्याकडेच केलं पाहिजे, कारण की आपलं करिअर इथनच आहे. बरोबर. आणि जसं आपलं तू डेमो जॉईन केलंस तसं बाकी कोणाचं आणखीन जॉईन केले होतीस का तू? तुला असं काय वाटलं की बाबा मग नाही, मी युट्यूबला वगैरे बघितले. मी तुमचं डेमो बघितले ना, त्याच्यानंतर मी युट्यूबला पण खूप सारे सर्च मारले, डिजिटल मार्केटिंग काय आहे. मग ते मला पूर्ण ट्रू वाटलं. आणि अजून 1-2 जणांचे होते, मी त्यांचे क्लास केले, बट एवढं काय वाटलं नाही. मग आपलं ते आवडलं आणि मी ते केलं. ओके. अजून काही स्वप्नील सर विचारायचं आहे तुम्हाला? आणखीन जसं की आता तू क्लास केलंस आपल्याकडे, 2 महिने क्लास आणि 3 महिने इंटर्नशिप केलीस, मग तू असं लोकांना रिकमेंड करशील की बाबा पू इन्फोटेक मध्ये बाकीच्या क्लासपेक्षा वेगळं डिफरंट काय होतं, असं तुला का जाणवलं की बाबा पू इन्फोटेक बेस्ट आहे माझ्यासाठी? कारण की मी बघत गेलोय, मी कारण की ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये होतो ना, त्यामध्ये जे शिकवतात ना लोक, आता मी कम्पेअर करून सांगतो की माझं आणि त्याच्यामध्ये कम्पेअर करून सांगतो. मला जे शिकवत होते ना, ते ऑलरेडी चालू होतं आणि मी युट्यूबला ते बघत होतो ना, म्हणजे नवीन काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. जे शिकवतात ना ते जुनच, आणि ते शिक्षक होते ते ओल्ड शिक्षक होते. 10 वर्षाला एकच शिक्षक तेच शिकवत होता. बट आपल्यामध्ये एक मला गोष्ट चांगली वाटली की जे आपले शिक्षक आहेत ते ऑलरेडी एक इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि नवीन नवीन गोष्टी डेली बेसवर आम्हाला शिकायला भेटत होते. तर ते एक गोष्टीमुळे मी खूप मला आवडले त्या गोष्टी. आणि तुला इंटर्नशिपचा काय फायदा झाला? इंटर्नशिपचा हेच फायदा झाला की मी माझ्या कंपनीमध्ये एक लीडर म्हणून काम करतोय. कारण प्रवीणने आपल्या इथं पण टीम कारण लीड की माझ्यापेक्षा त्यांच्या इथं जास्त एक्सपिरियन्स आहे, बट त्यांना मी लीड करतोय. आणि प्लस पॉइंट आहे की मी एक एजन्सीला लीड करतोय. ओके. एजन्सी माझ्या अंडर आहे. बरोबर. 100%. जर तुम्ही प्रॅक्टिकल कराल तर तुम्ही जे पण तुम्ही ड्रीम करताय ते अचीव्ह होणं शक्यच आहे. कारण प्रॅक्टिकल शिवाय पर्याय नाहीये, हे तर कळून चुकलं तुम्हाला सुद्धा, राईट? बरोबर. ओके, दॅट्स ग्रेट. सो काही क्वेश्चन स्वप्नील सर? तुम्ही पू इन्फोटेकला रेट किती कराल? 10 पैकी किती करू शकता तुम्ही? किती करताय? 10% 10, 100% 100 म्हणाल मी. ओके. कारण की मला खूप फायदा झालाय त्या गोष्टीचा आता. ओके. आणि बेस्ट आहे पू इन्फोटेक एक. ओके, ठीक आहे ना, चालेल, काय हरकत नाहीये सर. राजकुमार सर? नाही, माझ्याकडून पण झालंय. बेस्ट ऑफ लक प्रवीण तुझ्या जॉबसाठी. आणि तू तिथे असाच प्रोग्रेस कर, चांगला अजून मोठ्या टीम लेवलला जा, टीम लीड हो, मॅनेजर हो, व्हीपी हो, डिजिटल मार्केटिंग हेड हो, हीच आमची अपेक्षा आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर करिअर. आणि कधी काही अडथळा आला तर नक्की आम्हाला कनेक्ट कर. ओके? येस सर. नक्की. बाय बाय प्रवीण. बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू. बाय बाय.